राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये आता विसर्जन केलं पाहिजे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आता काँग्रेसमध्ये संपूर्णतः मर्ज झाली पाहिजे, हे विधान कुणी केलं असं तुम्हाला पटकन विचारलं तर तुम्हाला एकतर अर्थातच आता जे शरद पवारांनी नुकतंच विधान केलं त्याची आठवण होईल। त्यातल्या त्यात जरा आणखी स्मरणशक्तीला थोडा ताण दिला तर तुम्हाला 2019ला काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांनी अशाच प्रकारची शक्यता व्यक्त केली होती किंवा अपेक्षा व्यक्त केली होती ते सुद्धा आठवेल। पण याही आधी जर का हे विधान आणि त्यावेळी ते जरा धक्कादायक मानलं गेलं होतं, कारण राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या 10 वर्षात ते विधान कोणीतरी केलं होतं, ती व्यक्ती होती रत्नाकर महाजन। आज हे नाव कदाचित कोणाला लगेच आठवणार सुद्धा नाही। रत्नाकर महाजन काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, नेते आहेत, आता जरा सक्रिय राजकारणापासून दूर आहेत, पण जेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि नंतर तिकडच्या थिंक टँकमध्ये होते आणि तिथून सोडून जाण्यापूर्वी ज्याच्यासाठी त्यांना खरं तर सोडावं लागलं एका अर्थानं, पण तेव्हा त्यांनी विधान केलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसमध्ये आता परत यायला हवं, शरद पवारांनी परत यायला हवं। त्याची खूप चर्चा सुद्धा झाली होती। मी जसं म्हणालो तसं राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या काही वर्षामध्ये असं विधान पहिल्यांदा समोर आलं होतं। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय पुढारी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवरची ही चर्चा तर होणारच, कारण मुद्देच असे आजूबाजूला आहेत, विषयच असे येत आहेत, वक्तव्यच अशी केली जात आहेत की चर्चा तर करावीच लागते। आणि यावेळची चर्चा थेट शरद पवारांनीच घडवलेली आहे। पक्ष प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये जाऊ शकतात, सोबत जाऊ शकतात, अशा आशयाचं विधान केलं। थोडं स्पेसिफिक सांगायचं झालं तर त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं की सध्याचे दिवस पाहता आश्चर्य वाटणार नाही की जर का काही रिजनल पार्टीज म्हणजे प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विसर्जित होतील, मर्ज होतील। यानंतर जेव्हा प्रश्नकर्त्यांनी विचारलं की मग राष्ट्रवादी काँग्रेस होणार का, त्याच्या आणि पुढचे सगळे स्टेप्स खूप महत्त्वाचे आहेत। शरद पवार म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची विचारधारा एकच आहे, आम्ही गांधी नेहरूंच्याच विचारांच्या मार्गाने चालत आलेलो आहोत। नंतर ते म्हणतात आणि आता परत हे विधान महत्त्वाचं आहे, पण अर्थात मी आत्ताच काही सांगत नाहीये, मला माझ्या सहकाऱ्यांशी बोलावं लागेल, अशा अर्थाने त्यांनी ते विधान केलेलं आहे। तो इंटरव्ह्यू तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध होऊ शकतो। थोडक्यात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससोबत जाणार नाही, काँग्रेसमध्ये मर्ज होणार नाही, विसर्जित होणार नाही, आम्ही गांधींचं नेतृत्व आत्ताच म्हणजे राहुल गांधींचं स्वीकारणार नाही, आम्ही त्यांच्यामध्ये पूर्णतः जाणार नाही, असं एकही विधान त्यांनी केलेलं नाही आहे। आणि याचं महत्त्व यासाठी आहे कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा अशी विधानं समोर आली, जेव्हा जेव्हा कोणी अशी शक्यता व्यक्त केली, मग ते पृथ्वीराज चव्हाण असतील, सुशील कुमार शिंदे असतील, अन्य कोणी अनेकांनी केलेली आहेत, त्या प्रत्येक वेळी अत्यंत स्पष्ट शब्दात आमच्यासमोर हा अजेंडाच नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलेले, किंवा तेव्हाचे त्यांचे जे जे कोणी नेते असतील, अगदी अजित पवारांपासून जितेंद्र आव्हाडांपर्यंत त्यांनी ही बाजू किंवा हा मुद्दा फेटाळून लावलेला आहे। आता इथे जर आपण काँग्रेसबद्दल बोलूया आणि त्यानंतर पुढे जाऊया। मुळात मध्ये हे सगळे पक्ष आले कुठून? गंमत कदाचित अनेकांना माहीत नसेल, पण भाजप हा ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा आहे, त्या संघाचे प्रमुख पहिले सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार हे सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते होते। तिथून ते बाहेर पडले, त्यांना काँग्रेसची धोरणं पटली नाहीत आणि त्यातून सगळं संघ आणि संघाच्या पुढे भाजप, जनसंघ आणि मग भाजप सुरू झाला। त्यामुळे काँग्रेसमधून पक्ष तयार होण्याची प्रक्रिया फार आधीपासून सुरू आहे। मग आपल्याला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये निवडणुका सगळे झाले आणि पुढे पुढे आपल्याला काँग्रेसशी सुद्धा हळूहळू शक्ल पडायला लागली, काँग्रेसचेच विभाग पडले। आता एक तर थिअरी अशी सुद्धा आणि भाजप संघवाली ती मंडळी म्हणतात की आत्ताची काँग्रेस ही ती काँग्रेस नाहीये की जिचं नेतृत्व इंदिरा गांधींच्या आधीपर्यंतचे जे जे नेते होते त्यांची ही काँग्रेस नाहीये, कारण इंदिरा गांधींच्या काळामध्ये काँग्रेस एस, काँग्रेस आय आणि नंतर सगळा काँग्रेस पक्ष वेगळे झाले आणि आत्ताची काँग्रेस ही काँग्रेस आय वाली काँग्रेस आहे, मूळ काँग्रेस नाही वगैरे। पण आपल्याला त्याच्यात पडायचं नाही। सांगायचा मुद्दा असा की काँग्रेसचे स्वतःमध्ये सुद्धा काही भेद पडलेले आहेत, शक्ल पडलेली होती, मग जे काही इतर कोणी आता उरलं नाही, मग फक्त काँग्रेसच उरली। महाराष्ट्रात सुद्धा ते झालेलं आहे, स्वतः शरद पवार सुद्धा त्याला साक्षीला आहेत, त्यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिला प्रयोग नाही, यापूर्वी सुद्धा आधीचा झालेला आहे। याशिवाय काँग्रेसमधून काही नेते बाहेर पडले आणि त्यांनी पूर्ण वेगळा पक्ष स्थापन केला आणि यशस्वी राजकारण सुद्धा केलं। ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेस, वायएसआरचे जगनमोहन रेड्डींचा वायएसआर काँग्रेस पक्ष,
बिजू जनता दल जो ओडिशातला पक्ष आहे, सत्ताधारी पक्ष आहे, बिजू पटनायकांच्या नावाने आलेला हा बिजू जनता दल, पुन्हा काँग्रेसशी संबंध, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय जनता दल यांचा तसा थेट संबंध जरी नसला तरी प्रामुख्याने ज्याला भारतातला एक केंद्राच्या डावीकडे असणारा प्रवाह, ज्याला लेफ्ट लिबरल अशा अर्थानं सुद्धा म्हणतात, राईट टू द सेंटर, लेफ्ट टू द सेंटर असं सुद्धा म्हणतात, याच्यातल्या प्रवाहातल्या लोकांची साधारण काँग्रेसबद्दलची अनेक प्रकारची नाराजी असेल, पण प्रामुख्याने त्या विचार प्रवाहांमधले अनेक राजकीय पक्ष आहेत ज्यांचा काँग्रेसशी यांना त्या प्रकारे संबंध आलेला आहे. अनेक काँग्रेसी नेत्यांनी बाहेर पण पडलेले, खास करून आणीबाणीनंतर या प्रादेशिक पक्ष जे मूळचे होते पक्ष संघटना आणि काँग्रेसमधून बाहेर पडलेले, या सगळ्यांचा काँग्रेस विरोधाचं एक राजकारण सुरू झालं, जे जयप्रकाश नारायण यांनी घडवून आणलं. बिगर काँग्रेसवाद असं त्याला शब्द सुद्धा आहे. आणि त्यातून तयार झालेला जनता पक्ष जो आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत लढून जिंकून आला, मग तोही पडला, इंदिरा गांधींना थम्पिंग मेजॉरिटी मिळाली वगैरे वगैरे सगळं. पण म्हणून या सगळ्या काळामध्ये छोटे मोठे पक्ष तयार होत राहण्याची प्रक्रिया कंटिन्यू आपल्याला बघायला मिळते. त्यातूनच आघाडीचं राजकारण तयार झालं, त्याच्यातूनच देशामध्ये आघाडीच्या राजकारणाची अस्थिरता, आयाराम गयाराम याबद्दलचे मुद्दे उपस्थित झाले. आज एक इकडे पुढे जाण्यापूर्वी गंमत सांगितलं तर लोकांना आज आश्चर्य वाटेल, पण संघाचे एक प्रवक्ते असल्यासारखे पण महत्त्वाचे स्वयंसेवक होते, तरुण भारतचे माजी संपादक यांनी सुद्धा, मागो वैद्य यांनी सुद्धा काँग्रेस त्यावेळच्या काळामध्ये काँग्रेस आणि भाजपने एकत्र येऊन राष्ट्रीय सरकार स्थापन केलं पाहिजे अशी सुद्धा भूमिका मांडली होती. आज सांगितलं तर लोकांना हसायला येईल. असो, तो मुद्दा नाही. आपण पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात, जो शरद पवारांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे, काँग्रेस सोबत जाण्याचा. आता काँग्रेसमधून बाहेर का पडले पक्ष? एक, काँग्रेस पक्षावरची एक प्रकारची कुटुंबशाही. इंदिरा गांधींचं नेतृत्व होतं तेव्हा इंदिरा गांधींचं, आणि त्यानंतर राजीव गांधी आल्यानंतर राजीव गांधींचं सुद्धा नेतृत्व त्याच्यामध्ये राहायचं. प्रणव मुखर्जी ज्यांना राष्ट्रपती पदापर्यंत संधी मिळाली पण खंत राहिली, पंतप्रधान झाले नाहीत, त्यांनी सुद्धा जेव्हा इंदिरा गांधींच्या नंतर संधी मिळाली नाही त्यावेळी काही काळ छोटा पक्ष सुद्धा काढला होता, पण नंतर ते काँग्रेसमध्ये परत आले. हा जो असंतोष होता त्यामुळे काँग्रेसमधून लोक फुटतच राहिले. शरद पवार हे स्वतः त्याचं उदाहरण आहे. जेव्हा 90च्या दशकात त्यांनी 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला तेव्हा सुद्धा हाच मुद्दा उपस्थित होता. 3 मुद्दे होते, ज्याच्यातला एक मुद्दा घासून गुळगुळी झाल्याने तो नंतर निघून गेला, सोनियांचं परदेशी मूळ असण्याचं. पण त्या व्यतिरिक्त डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, सत्तेचं विकेंद्रीकरण, पक्षांतर्गत लोकशाही सत्तेचं विकेंद्रीकरण. कारण महाराष्ट्रातले महत्त्वाचे निर्णय सुद्धा दिल्लीमध्ये सोपवावे लागायचे आणि दिल्लीवरनं निर्णय व्हायचे, आणि महाराष्ट्रामध्ये काय झालं ते शरद पवारांना माहीत असायचं, पण त्या निर्णयामध्ये स्थान नव्हतं कारण काँग्रेसचं सत्ता केंद्र दिल्लीमध्ये. आज जे हायकमांड कल्चर आता भाजपमध्ये सुद्धा आलेलं आहे. एका ओळीचा ठराव करायचा, दिल्लीला पाठवून टाकायचा, दिल्लीवाले काय ठरवतील ते निर्णय इकडे इम्प्लिमेंट होणार, मुख्यमंत्री येणार. आणि या सगळ्यालाच कंटाळून शरद पवार बाहेर पडले. संगमा पण होते, तारिक अनवर होते आणि बाहेर पडले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केला. तृणमूलची पण अशाच प्रकारची मागणी होती. ममता बॅनर्जी स्वतः इतक्या ताकदवान होत्या की त्यांना अशा प्रकारे कोणाचं ऐकून घेण्याची काही गरज वाटली नाही. त्या तृणमूल पक्ष त्यांनी काढला, यशस्वी झाल्या. या सगळ्यातून म्हणजे काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले जरी विचारधारा म्हणून काँग्रेसची सांगत असले, काँग्रेसची विचारधारा, तरी त्याबद्दल त्यांचे काही गंभीर मतभेद पक्षातल्या आतल्या प्रक्रियेबाबतीत होते. आणि हा प्रक्रिया शब्द फार महत्त्वाचा आहे. सत्तेचं डिसेंट्रलायझेशन फार महत्त्वाचं आहे. विचार करा, राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडली नसती तर जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, अजितदादा, सुप्रिया सुळेंपर्यंत तर मी येत पण नाहीत, अजितदादा त्यांचं जे करिअर आपल्याला 90च्या दशकानंतर 2004 साली जेव्हा सरकार 99 साली तर महाराष्ट्रातलं सरकार बदललं, 3 टर्म्स त्यांना मिळाल्या काँग्रेस राष्ट्रवादीला. या सगळ्या काळात जे अजित पवारांचं करिअर फुललं ते काँग्रेस, समजा असं धरून चालू, राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनाच झाली नसती, काँग्रेसमध्येच असते, अजित पवार झाले असते का? उपमुख्यमंत्री पद दूरची गोष्ट आहे. हे लक्षात घेतलं की लक्षात घेऊयात की राष्ट्रवादी काँग्रेसची, कारण प्रादेशिक अस्मिता, प्रादेशिक अपेक्षा, आकांक्षा आणि नेतृत्वाचं फुलणं, त्यांना संधी मिळणं, या गोष्टी या वेगळ्या पक्षाच्यामुळे शक्य झाल्या. आणि म्हणूनच काँग्रेससोबत जात असताना सुद्धा राष्ट्रवादीने स्वतःचा एक वेगळा आपला पोल, आपला ध्रुव कायम ठेवला आणि त्याचा त्यांना फायदा सुद्धा झाला. मोठ्या प्रमाणात RR पाटील झाले असते उपमुख्यमंत्री, छगन भुजबळ झाले असते उपमुख्यमंत्री, एवढे मोठे झाले असते. RR पाटील आता आपल्यात नाही आहेत, स्वर्गीय RR पाटील एक महाराष्ट्रातले एक अतिशय उत्तम नेते, सांगलीतून आलेले, झाले असते इतके मोठे. एकसंध काँग्रेस असती तर पद वगैरे मिळालं असतं, पुढे जात राहिले असते. पण करिअरला जो एकदम 4th गिअर मिळतो थेट शरद पवारांनी उचलले आणि उपमुख्यमंत्री झालं, हे झालं असतं का? आणि याला चूकही नाहीये, कारण पक्ष इतका मोठा, इतक्या अपेक्षा इतक्या लोकांच्या आहेत, त्याच्यामध्ये सामावून कोणाकोणाला किती संधी मिळणार, हे लक्षात घेतलं की राष्ट्रवादी काँग्रेस का स्थापन झाली हे आपल्याला लक्षात येतं आणि ती किती सक्सेसफुल ठरली.
आता जेव्हा शरद पवार म्हणतात की पक्ष मर्ज करण्याची शक्यता आहे, होऊ शकतात, आणि जेव्हा त्यांना स्पेसिफिकली विचारलं जातं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या पक्षाबद्दल बोलताय का, त्यावेळी ते स्पष्टपणे नाकारत नाहीत जे आतापर्यंत ते नाकारत आले होते. मग आपल्याला आता ठरवायचं आहे की तुम्ही एकीकडे म्हणताय प्रादेशिक पक्ष शरद पवार म्हणतायत, मग कोणते पक्ष, असे कोणते पक्ष आहेत की जे काँग्रेसमध्ये मर्ज होऊ शकतात? मला आम आदमी पार्टी होणार आहे, तृणमूल काँग्रेस होणार आहे, YSR काँग्रेस होणार आहे, समाजवादी पार्टी होणार आहे, राजद होणार आहे. कोणता पक्ष की जो आता अशा स्थितीत आहे की आता काँग्रेसमध्ये मर्ज झालं पाहिजे? हा प्रयोग पुरे झाला वेगळ्या पक्षाचा. याच्यातला राजद आणि सपाचा तसा उल्लेख फक्त प्रादेशिक पक्ष म्हणून, कारण ते इंडिया अलायन्सचे घटक आहेत. आम आदमी पार्टी होणार आहे. 2 पक्षांची शक्यता सर्वाधिक आहे. एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि 2 बिजू जनता दल. कारण बिजू जनता दलाचे आताचे पटनायक आहेत, नवीन पटनायक, त्यांच्या पुढे त्यांची तशी ना कुटुंब आहे पुढे ते पक्ष घेऊन जायला, ना अन्य कोणी त्यांनी कोणी माणूस तयार केलेला आहे की जो हा पक्ष पुढे घेऊन जाईल. या 2 पक्षांच्या बाबतीत ही शक्यता आहे की कदाचित काँग्रेसमध्ये ते सत्ता सोपवू शकतात, कारण प्रादेशिक आव्हान तेवढं मोठं. इनफॅक्ट बिजू जनता दलाच्या बाबतीत ही शक्यता सर्वाधिक असू शकते. पण आपण महाराष्ट्रापुरता बोलूयात, कारण बोलणारी व्यक्ती महाराष्ट्रातली नेते शरद पवार आहेत, त्यांचा प्रादेशिक पक्ष आहे. आता शरद पवार हे जेव्हा म्हणतात त्यावेळी हा सगळ्या काळाचा रेफरन्स आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. शरद पवारांनी अशावेळी हे विधान केलेलं आहे की स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार म्हणून ज्या पक्षाला ओळखलं जातं त्याच्या मर्यादा फार महत्त्वाच्या आहेत. शरद पवारांची प्रकृती, त्यांचं वय, सुप्रिया सुळे हा त्यांचा राजकीय वारसा पुढे नेत आहेत आणि रोहित पवार सुद्धा त्यांना अतिशय उत्तम साथ देत आहेत. हे असलं तरी शेवटी समोरचं आव्हान किती मोठं आहे, आणि ते आव्हान भाजपच्या पूर्ण ताकदीसह आणि महायुतीची आता महाराष्ट्रातली ताकद, मूळचं राष्ट्रीय ताकद असलेला भाजप आणि त्याच्या इकडे महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचा, ज्याला सगळं माहिती आहे महाराष्ट्रातलं ग्रामीण राजकारण, सहकाराचं राजकारण, त्या सत्तेसह अजित पवार सुद्धा सामील झालेले आहेत. एकनाथ शिंदे मुंबई ठाणे MMRD रिजनमधली ताकद घेऊन सामील झालेले. त्यांच्यासमोर उभं राहायचं आहे, तर या पक्षाचं नेमकं अस्तित्वाचा पुढे काय कशा प्रकारे घेऊन जायचं? अलायन्स आहेच. अलायन्स कोणासोबत? उद्धव ठाकरेंसोबत आणि काँग्रेससोबत. आता यामध्ये सुद्धा, आणि इकडे फक्त एक शिवसेनेचा एक मुद्दा म्हणतो आणि परत मी मूळ मुद्द्यावर येतो. एक अशी चर्चा सुरू झाली की शरद पवार असं सुचवत आहेत का की कदाचित शिवसेना काँग्रेसमध्ये सामील होईल. ते कदापि शक्य नाही. काँग्रेस सोबत चाललेली आहे, त्याचे अनेक संदर्भ, जुने संदर्भ दाखवता येतात. काँग्रेसबरोबर सहकार्य इतकंही नवीन नाही आहे. प्रतिभा पाटलांना राष्ट्रपती पदासाठी मदत करणं असेल, प्रणव मुखर्जींना मदत करणं असेल, आणि अन्य अशा अनेक बाबतींच्या संदर्भामध्ये शिवसेनेनं ही एक लवचिक भूमिका, तेव्हाचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तेव्हा जेव्हा ते सत्तेमध्ये या बाबतीतले निर्णय घ्यायचे होते त्यावेळी त्यांनी ते घेतलेले आहेत निर्णय. त्यामुळे काँग्रेससोबत, आणि आता तर महाविकास आघाडीमध्येच आहे त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. पण मर्ज व्हायचं काही कारणच नाही, कारण शिवसेनेचा पिंडच इतका वेगळा आहे. तिथे काँग्रेसमध्ये ते टिकूच शकत नाहीत. एकटे संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्सच झेपू शकणार नाही काँग्रेसला. तिकडे सामील होणं हा तर पुढचा प्रश्न आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्ताचा जो पिंड आहे, जो शरद पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल आपण बोलतोय, त्यांना मात्र काँग्रेसमध्ये मर्ज होणं तुलनेनं सर्वाधिक सोपं आहे. महाराष्ट्रापुरता बोलायचं झालं सर्वाधिक सोपं आहे, सर्वाधिक सहज शक्य आहे, आणि ते अधिक लॉजिकल सुद्धा आहे. पक्षाची काही एक मर्यादा आहे त्या नेत्यांमध्ये सुद्धा काही जणांना महत्त्वाकांक्षा आहेत. आपण नाव घ्यायला नको, पण काही जणांच्या नेमके पॉलिटिकल इन्क्लिनेशन नेमके कुठे आहेत, किती काळ थांबणार आहेत आपल्यासोबत, याचा अंदाज तेवढा पुरेसा नाही. आणि धरून चला असतील किंवा नसतील, पण निर्णय तर घ्यावे लागतील पुढच्या 10-20 वर्षांच्या हिशोबानं, ज्याच्यामध्ये राजकारण अधिक स्थित्यंतरातून जाणार आहे. 2029ची निवडणूक सुद्धा त्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. अशा वेळी नेमका स्टँड काय असावा? सुप्रिया सुळे उत्तम संसदपटू आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, मनापासून काम करतात, स्वतःचं त्यांनी एक चांगला संपर्क उभा केलेला आहे. रोहित पवार त्यांच्या साथीला आहेत. पण रोहित पवारांचे शब्द मी इथे वापरतो, जो त्यांनी शेवटच्या सभेमध्ये बारामतीमध्ये परवा वापरले होते. शरद पवार असं म्हणाले आहेत की जोपर्यंत पुढची पिढी हे नेतृत्व स्वीकारत नाही किंवा त्या दृष्टीने तयार होत नाही, तोपर्यंत मी हे सांभाळत राहीन. हे विधान रोहित पवारांचे ऑन रेकॉर्ड आहे. रोहित पवार आता 40शी पारचे आहेत. सुप्रिया सुळे या 50शी पारच्या नेत्या आहेत. या काळामध्ये पक्षामध्ये तुम्ही प्रथम फळीला थेट काम करणं सुरू करावं लागतं. सुप्रिया सुळेंचं शेवटचं डेझिग्नेशन जे एकसंध राष्ट्रवादीत होतं ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष होतं. ह्या सगळ्या पक्षाच्या
फुटल्यानंतर ज्या सगळ्या ज्या काही कायदेशीर कारवाया झाल्या, निवडणूक आयोगासमोर सुनावण्या झाल्या, त्यावेळी शरद पवार तिथे येत होते. शरद पवार सगळ्या प्रकारची सूत्र हलवत होते. एक नाजूक प्रश्न इथे विचारायचा झाला, समजा शरद पवार टेक्निकली बाजूला असं आपण मानलं, सुप्रिया सुळे चेहरा घेऊन जर का त्या लढाईत उतरल्या असत्या की अजित पवारांच्या समोर राष्ट्रवादी पक्ष वाचवण्यासाठी सुप्रिया सुळे फ्रंटवरती आहेत आणि सगळीकडे जात आहेत, तर ज्या प्रमाणातलं यश, ज्या प्रमाणातल्या गोष्टी घडू शकल्या सगळ्या प्रकारच्या अलायन्सेसच्या बाबतीत, काही बोलाचाली असतील, संपर्क संबंध घडवणं असेल, त्याच्यातल्या मर्यादा आपल्याला सहज लक्षात येतात. हे एकदा मान्य केलं, आणि त्या रोहित पवारांच्या सुद्धा आहेत, त्या सुप्रिया सुळेंनाही असू शकतात. हे एकदा मान्य केलं तर आपल्याला लक्षात येतं की शरद पवार नेमकं असं रोहित पवारांना का म्हणाले जे रोहित पवारांनी जाहीर सभेत बोलून दाखवलेलं आहे. एकदा ते मान्य केलं की मग निर्णय घेण्याची वेळ येते की पक्ष मर्ज करायचा का, ती शक्यता असू शकते का. आणि मी सुरुवातीलाच आपल्या या चर्चेच्या आधी सांगितलं नसतं, याचे फिलर्स फार आधीपासून दिसत होते. रत्नाकर महाजन म्हणाले, सुशील कुमार शिंदे म्हणाले, अन्य लोक सुद्धा म्हणायचे की एकच प्रवाहातून आहे, पक्षाने सोबत येण्याचा विचार करावा. मी चुकत नसेल तर जयराम रमेशांनी पण अशा आशयाचं विधान केलं होतं. अनेक जण आणखी असू शकतात. या परिस्थितीमध्ये नेमकं काय होईल जर का राष्ट्रवादी काँग्रेस जर का काँग्रेससोबत गेली तर? एक, सुप्रिया सुळे मुळातच केंद्रात ॲक्टिव्ह आहेत. राहुल गांधींची टीम किंवा काँग्रेसची जी काही केंद्रीय टीम असेल तिकडच्या कामामध्ये त्या सहज सक्रिय होऊ शकतात. त्यांच्यासाठी पक्षांतर हा तेवढा मोठा मुद्दा नसेल. आहे त्या टीमबरोबर काम पुढे चालू ठेवायचं आहे. प्रादेशिक पातळीला सगळ्यांना हा निर्णय पटणारा नाही. आणि इथे माझ्या या आजच्या एपिसोडमधला दुसरा भाग तयार होतो की आत्ताच्या या नाजूक क्षणी शरद पवारांनी हे विधान करायची गरज होती का? काही जणांनी म्हटलेले पक्ष एकसंध ठेवण्यासाठी. माझा तो प्रश्न एकसंध कसा राहील उलट हे विधान केल्यानंतर? इनफॅक्ट आता तर माझ्या बोलण्याचा पुढचा भाग असेल, उलट अजित पवार असं म्हणू शकतात मग तर माझा निर्णय अतिशय योग्य ठरला. जर का तुमच्या मनात हे सुरू होतं जेव्हा की तुम्ही पक्षाच्या सगळ्या जबाबदाऱ्यांचा राजीनामा देऊन बाजूला होणार होता आणि आमच्याकडे सोपवणार होता, म्हणजे सुप्रिया सुळे, अजित पवार, आता तुम्हाला तो थेट मर्ज करावासा वाटत असेल आणि ही जर का तुमच्या मनातली खरी मनीषा असेल तर मग मी घेतलेला निर्णय म्हणजे राष्ट्रवादीवरती क्लेम करण्याचा निर्णय चुकीचा कसा, असं जर का अजित पवारांनी विचारलं तर चूक काय? हीच परिस्थिती मी सुप्रिया सुळेंचं मगाशी सांगितलं, हीच परिस्थिती रोहित पवारांची असणार आहे. मी काल जेव्हा ही बातमी आली तेव्हा मी ट्विट केलं की या बातमीनंतर माझा सगळ्यात पहिली प्रतिक्रिया मला घ्यायला आवडली असते ती रोहित पवारांची. रोहित पवारांसमोर करिअरचा एक फार मोठा टप्पा आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिथे अजित पवार नाहीत, कारण अजित पवारांची सावली सदैव राहिली असती, ज्या सावलीमध्ये सुप्रिया सुळेंना सुद्धा ती सावली दिसत होती की सगळीकडचा प्रभाव अजित पवारांचा आहे, तिथे रोहित पवारांचा उदय तर आणखी अवघड झाला असता, जो अचानक आता मोठा होताना दिसतोय. रोहित पवार हा फार महत्त्वाचा फेस बनतोय. राष्ट्रवादीची शरद पवारांनंतरची फळी, राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेस, हे गृहीत धरा आता मी जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणेन, त्यातली पहिली बळी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांची, जी इतर वेळी नव्हती. जी इतर वेळी सुप्रिया सुळे, अजित पवार, सुप्रिया सुळे अशी होती. आता इथे रोहित पवारांसाठी काय स्पेस असू शकतो? मर्ज हो किंवा न झाला तर प्रश्नच नाही, मोठा स्पेस आहे. समजा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मर्ज झाली तर रोहित पवारांना काय स्पेस असेल? मग इथे आपण त्या प्रश्नाकडे जातो जो मुद्दा मी मगाशी मांडला होता. विजयसिंह मोहिते पाटील, छगन भुजबळ, आर पाटील, अजित पवार स्वतः, एकीकृत काँग्रेसमध्ये या मंडळींचं राजकीय भवितव्य जे आपल्याला 3 टर्म्सच्या त्यांच्या सत्तेमध्ये बघायला मिळालं ते दिसलं असतं. आणि इथे तर आता शिवसेना सुद्धा या महाविकास आघाडीत आहे. अशावेळी जर का खरंच हे मर्जर झालं तर मग रोहित पवार काय करतील? आणि असे अनेक नेते आहेत आता तिथे जे रोहित पवारांना सिनियर आहेत, ते काय करतील? आणि म्हणूनच जे आपल्या या चर्चेच्या सुरुवातीपासून मी विधान केलेलं आहे की हे विधान शरद पवार कोणती गोष्ट सहज सोपेपणाने बोलून जात नाहीत. विशेषतः हे विधान पक्षाबद्दलचं की जे त्यांनी आत्तापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत नेहमी रेफ्यूट केलेले, नाकारलेलं आहे, टीका केलेली आहे, ते विधान ते आता करतायत. याचा अर्थ ते संकेत देत आहेत. एक प्रकारे याला टेस्टिंग द वॉटर्स म्हणतात. एक विधान करून बघायचं काय नेमक्या भावना तयार होत आहेत. ते विधान त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये कदाचित काँग्रेसच्या एक प्रकारे महाविकास आघाडीतल्या पक्षांना, केंद्रातल्या इंडिया आघाडीतल्या पक्षांना एक संदेश देणं असेल, काँग्रेसला अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने. शेवटी शरद पवारांना आता लिगसी ठेवायची. आता गोष्टी काही मिळवण्याच्या राहिल्या नाहीत. पद मिळवणे, कुठलं तरी मंत्रीपद मिळवणे आता राहिलं. आता लिगसीचा मुद्दा आहे. आणि तिथे हा जनरली काळाचा उलटा प्रवाह मानावा लागेल. पक्षातून इतर पक्ष फुटतात आणि पुढे कारकीर्द करतात. पक्ष पुन्हा मर्ज करणं छोट्याशा पक्षांच्या बाबतीत शक्य होते. अगदी छोटे मोठे पक्ष असतात, ते छोट्या संघटना असतात. नारायण राणेंची प्रहार पक्ष होता या सांगितलं तर कोणाला पटणार नाही, गेला तो पक्ष. आणि असे अनेक पक्ष आहेत. शरद पवार जेव्हा असं म्हणतात याचा अर्थ दीर्घकालीन त्याच्यामागे विचार आहे. तो लिगसीचा विचार आहे.
तो दोन गोष्टी मिळवत काही गोष्टी गमावण्याचा विचार आहे आणि अस्तित्व राखायचा सुद्धा विचार आहे. कारण शेवटी, आणि इथे एक पुढचा अतिशय नाजूक मुद्दा जो मी अतिशय धाडसाने म्हणतोय, की हातातून सगळं गेल्यानंतर काहीच नाही याच्यापेक्षा झाकली मूठ ठेवून काँग्रेसमध्ये मर्ज झालं तर जास्त लॉजिकल दृष्ट्या ते योग्य ठरतं. त्यांच्यासमोर काहीतरी निर्णय असणारच या पुढच्या काही काळामध्ये महाराष्ट्रातलं राजकारण कोणत्या दिशेने जात आहे. अशावेळी जर का ते प्रतिकूल असेल, आणि कुठल्याही नेत्याला त्याचा विचार करावा लागतो, प्रतिकूल असेल तर लिगसीच्या बाबतीत काहीच नाही, शून्य उरलं किंवा काहीच नाही उरलं याच्यापेक्षा जे होतं ते काही सांगायची गरज नाही. झाकली मोठे, काँग्रेसमध्ये मर्ज व्हा, पदं वाटून घ्या आणि विचार कायम ठेवा. आणि तो मात्र खरा आहे. शरद पवार जेव्हा म्हणतात की तो गांधी नेहरूंचा विचार आहे, तो खरा आहे, तो त्यांनी नेहमीच पाळलेला आहे. स्वतःच म्हटलेले की आमच्याकडे विचार जरी झाला असला भाजपसोबत जाण्याचा तरी तो निर्णय घेतलेला नाही आहे. त्यामुळे अशी शरद पवारांवरती त्या बाबतीत विश्वास ठेवायला हरकत नाही आहे. पण या विधानानं मात्र त्यांनी एका नव्या चर्चेला आणि दीर्घकालीन चर्चेला तोंड फोडलेलं आहे. काही जणांना नाराज केलेले आहे. अजित पवारांना एक प्रकारे आयतच निमित्त दिलेलं आहे. कारण ते आता म्हणू शकतात आमची महत्वाकांक्षा असताना तुम्ही जेव्हा म्हणत होता की डिसेंट्रलाइज पद्धत काँग्रेसमध्ये नसल्यामुळे आम्हाला वेगळा पक्ष स्थापन करावा लागला, सोनिया गांधीचे विदेशी मूळ एक वेळ सोडून द्या, सत्तेचं विकेंद्रीकरणाचा मुद्दा होता, मग त्याचसाठीच जर का हा पक्ष होता तर आता मर्जरची भाषा का? आणि जर का ती आत्ता होती तर आधी तुम्ही राजीनामा देऊन ती सोपवणार होता आमच्याकडे, तेव्हा ती भाषा का नव्हती? आता जर का ती भाषा वापरत असतील तर शरद पवार एका थोड्याशा वेगळ्या परिस्थितीबद्दल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिस्थितीबद्दलचं हे चिंतन आहे का त्यांच्या मनातलं जे समोर येत आहे, ते संकेत आहेत का? याचा विचार मात्र सगळ्यांना करावा लागेल, राजकारण्यांना करावा लागेल, महाराष्ट्रालाही करावा लागेल, कारण ते एक फार मोठं स्थित्यंतर असेल. आजचा मुद्दा तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा. तुमच्या कमेंट्स मी पाहत असतो यूट्यूब चॅनलच्या आमच्या या व्हिडिओखाली. आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूबच्या पुढारी न्यूजच्या. त्याचप्रमाणे पुढारी न्यूज फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आहे. फॉलो करा. मी स्वतः फेसबुक आणि ट्विटरवर ॲक्टिव्ह असतो. मला फॉलो करा. तिथे मी हा व्हिडिओ पोस्टसुद्धा करणार आहे. तुमच्या कमेंट्स आम्हाला महत्त्वाच्या, त्या नक्की आम्हाला कळवत जात. कोणते विषय आणखी बोलायला आवडतील, या विषयात आणखी कोणते मुद्दे असायला हवे ते जरूर सांगा. सगळ्यात महत्त्वाचं पाहत रहा पुढारी न्यूज.